नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण मागील 7 वर्षापासून डेंटिस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस करत आहे. या 7 वर्षाच्या काळामध्ये मला एक विशिष्ट अनुभव आला, तो म्हणजे जोपर्यंत लोकांचा दात दुखत नाही, तोपर्यंत दाताच्या दवाखान्यामध्ये जात नाहीत आणि जेव्हा दात दुखायला लागतो तेव्हा ऑलरेडी खूप जास्त डॅमेज झालेलं असतं. तेव्हा रूट कॅनलचा सल्ला दिला जातो आणि अनेक जणांना वाटतं दाताच्या ट्रीटमेंट तर खूपच महाग आहेत. पण जर दात दुखण्याच्या अगोदरच तुम्ही दवाखान्यामध्ये गेला असता तर रूट कॅनल करायची गरज पडली नसती. नॉर्मल रेस्टोरेशन किंवा सिमेंट भरून काम झालेलं असतं. ते अवघ्या 400 ते 500 रुपयामध्ये कुठे पण होऊ शकतं. पण कीड लागलेली असतानाच ते दवाखान्यामध्ये का जात नाहीत, दुखण्याची वाट का बघत असतात? तर याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे अवेअरनेसची कमी आहे. स्पेशली ग्रामीण भागामध्ये दातांच्या समस्याच्या बाबतीत खूप जास्त इग्नोर केलं जातं, गांभीर्याने घेतलं जात नाही. जोपर्यंत दात दुखत नाही तोपर्यंत दवाखान्यामध्ये जातच नाहीत, हा एक त्यांचा नियम बनवलेला आहे किंवा फॉर्म्युला आहे. तर अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू नये. तुम्हाला सायंटिफिक दाताविषयी माहिती मिळावी, तुमचे दात आयुष्यभर निरोगी राहावे, वेगवेगळ्या ट्रीटमेंटला किती खर्च येतो, कोणती ट्रीटमेंट केव्हा करायला पाहिजे, आणि तुमच्या मनामध्ये जे डाऊट्स आहेत, जसं की दात काढल्यामुळे डोळ्यावर काही परिणाम होतो का, अशा प्रकारचे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत. त्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा हे चॅनल मी का बनवलेलं आहे हे थोडक्यात सांगतो. जसं की मित्रांनो, अगोदरच सांगितलं, जोपर्यंत दात दुखत नाही तोपर्यंत अनेक जण दवाखान्यामध्ये जात नाहीत. याचं कारण हे आहे की त्यांना कळतच नाही की त्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा दुखतो तेव्हाच त्यांना असं वाटतं की दाताचा प्रॉब्लेम आहे, परंतु असं नाही. दाताला कीड लागल्यापासून दात दुखेपर्यंत 5 ते 7 वर्षाचा कालखंड जातो किंवा 7 वर्षानंतर दात दुखतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला 2020 मध्ये कीड लागलेली आहे, आता कीड लागलेली आहे हे कसं कळणार? जेव्हा खाल्लेलं अन्न पदार्थ त्या दातामध्ये अडकत आहे कंटिन्युअसली, तेव्हा ओळखून घ्यायचं की आपल्या दाताला कीड लागलेली आहे. तर जेव्हा कीड लागायला सुरुवात होते तेव्हापासून ते दात दुखेपर्यंत 5 ते 7 वर्ष लागतात. म्हणजेच रातोरात दात दुखत नाही. कीड लागल्यापासून 7 वर्षानंतर साधारणपणे दात दुखतो. तर जेव्हा तुम्हाला कीड लागले हे समजलं तेव्हाच तुम्ही दाताच्या दवाखान्यामध्ये गेलात, तर अशा वेळेस रूट कॅनल करायची गरज पडत नाही, कारण दाताचं जास्त नुकसान झालेलं नसतं. अशा वेळेस रेस्टोरेशन किंवा सिमेंट भरून काम आपलं होऊ शकतं. यासाठी 400 ते 500 रुपये जास्तीत जास्त खर्च येतो आणि रूट कॅनल करण्यापासून सुद्धा आपला दात वाचवला जातो. पण लोकांना हे समजतच नाही की त्यांच्या दातामध्ये प्रॉब्लेम आहे. त्यांना फक्त प्रॉब्लेम तेव्हा वाटतो जेव्हा दात दुखत असतो. तर अशा प्रकारचे जे गैरसमज आहेत, हेच मी तुम्हाला अत्यंत साध्या सरळ सोप्या भाषेत सांगणार आहे. दातांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे, आयुष्यभर आपले दात निरोगी कसे ठेवता येतील, या सगळ्या विषयीची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. माझे जर व्हिडिओ तुम्ही दररोज बघत गेलात तर मी गॅरंटीनं सांगू शकतो की तुमचे दात आयुष्यभर खराब होणार नाहीत. तर या चॅनेलवर नक्की तुम्हाला काय काय बघायला भेटेल? दातांच्या सर्व ट्रीटमेंट बद्दल माहिती बघायला भेटेल. कोणती ट्रीटमेंट कशी करतात हे पण प्रॅक्टिकली सांगितलं जाईल. दात काढताना खरंच त्रास होतो का, किंवा तुम्हाला काही डेमो सुद्धा दाखवले जातील, जेणेकरून तुमच्या मनातली भीती निघून जाईल. अनेक जणांना असं वाटतं की अक्कल दाढ काढणे म्हणजे खूप मोठं ऑपरेशन आहे, किंवा अनेक जण घाबरत असतात, किंवा बरेच डॉक्टर पण असं सांगतात की एक ऑपरेशनच असतं आणि एक तशा प्रकारचीच मायनर सर्जरी असते. परंतु घाबरण्यासारखं नाही, परंतु ऑपरेशन शब्द ऐकल्यानंतर अनेक जण घाबरतात. तुमची ही भीती निघून जावी यासाठी सुद्धा मी काही प्रॅक्टिकल व्हिडिओ किंवा डेमो व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येणार आहेत. तसेच तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट्स आहेत, सगळ्या ट्रीटमेंट बद्दल माहिती तर देणारच आहे, परंतु तुम्हाला कोणत्या पण एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती हवी असेल तर कॉमेंट करा. लवकरात लवकर मी त्यावर पण उत्तर देईल. तसेच दातांना ब्रेसेस केव्हा बसवायला पाहिजे, कधी बसवायला पाहिजे, कोणी बसवायला पाहिजे, परफेक्ट वय किती आहे बसवण्यासाठीचं, कवळी कोण बसवतात, इम्प्लांट कधी करायला पाहिजे, अशा प्रकारची सर्व माहिती तसेच सर्व उपचार सुद्धा आपल्या क्लिनिकमध्ये होतील. तर जसं की मी सांगितलं की मागील 7 वर्षापासून डेंटिस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस करतोय. सध्या माझं क्लिनिक राणी सावरगाव येथे बस स्टँड समोर आहे. राणी सावरगाव हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक मोठंसं गाव आहे असं तुम्ही म्हणू शकता. जर ट्रीटमेंट करण्यासाठी जर तुम्हाला आपल्याच क्लिनिकमध्ये यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंटमध्ये ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. तर ओव्हरऑल या चॅनलचा उद्देश काय आहे की आपल्यापर्यंत योग्य सायंटिफिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे, ट्रीटमेंटबद्दल जे काही गैरसमज आहेत ते दूर करणे, साधारणपणे कोणत्याही ट्रीटमेंटला किती खर्च येतो,
हे सांगणे, तसेच घरगुती टिप्स कोणत्या वापरून आपण आपल्या दातांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो, आणि तसेच सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला ट्रीटमेंटच करायची असेल तर आपल्या क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. स्माइल डिझायनिंग पासून ते इम्प्लांट पर्यंत, कवळीपासून ते ब्रेसेस बसवण्यापर्यंत सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट तुम्हाला आपल्या क्लिनिकमध्ये मिळतील. याच सोबत हे चॅनल चालू करण्याचा सगळ्यात मोठा हेतू, जसं की मी सांगितलं, लोकांना कळतच नाही की त्यांच्या दातामध्ये प्रॉब्लेम आहे आणि हे त्यांना सुरुवातीलाच कळावं यासाठी हे चॅनल बनवलेलं आहे. माझे जर व्हिडिओ दररोज बघत गेलात तर मी अत्यंत सायंटिफिक पद्धतीने माहिती तर देणारच आहे, परंतु तुम्हाला पण दाताविषयीची संपूर्ण माहिती मिळेल. कधी कोणती ट्रीटमेंट करायला पाहिजे हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळेल, एवढ्या डिटेलमध्ये मी नॉलेज देणार आहे. त्यानंतर अनेक जणांना असं वाटत असतं की दाताच्या ट्रीटमेंट खूप जास्त महाग आहेत. खरंच महाग आहेत का हे बघूया. जसं की मी अगोदरच सांगितलं, जर कमी दाताचं डॅमेज झालेलं असेल, लवकर तुम्ही दवाखान्यामध्ये गेलात तर सिमेंट भरून काम होतं. सिमेंट भरण्यासाठी 400 ते 500, कंपोजिट केलं तर 1000 ते 1200 रुपयापर्यंत खर्च येतो. आणि मी ज्या किमती सांगत आहे प्रत्येक क्लिनिकनुसार, प्रत्येक सिटीनुसार वेगवेगळ्या असू शकतात. लोकेशन, एक्सपर्टीजनुसार किमती बदलत राहतात. ह्या एक सरासरी आपण किमती सांगितलेल्या असतात. जस्ट एक तुम्हाला ग्रॉस आयडिया यावी म्हणून फक्त आपण ज्या या व्हिडिओमध्ये ज्या किमती सांगत आहेत त्या अगदी तंतोतंत तशाच असतील असं समजण्याचा गैरसमज कोणीही करू नये. तर जर कमी खराब झाले, सिमेंट भरून 400-500 रुपयामध्ये काम होऊ शकतं, परंतु तुम्ही त्रास होण्याची वाट बघितली, तो दात अजून जास्त खराब झाला तर रूट कॅनल करून कॅप करावी लागते. त्याला साधारणपणे 5 ते 7 हजार खर्च येतो. तरी सुद्धा तुम्ही निष्काळजीपणा केला, गोळ्या खाऊन दात दुखायचं थांबवलं आणि काही काळानंतर दात वाचवता पण येत नाही, दात काढून टाकावा लागतो. दात काढल्यानंतर परत बसवायचं म्हटलं, जर काडघालीचा जर दात बसवला तर त्याला 1000 ते 1200 रुपये खर्च येतो. जर दाताच्या कलरची कॅप बसवली तर त्याला 2500 पर्यंत खर्च येतो, किंवा चांदीची कॅप बसवली तर 2000 पर्यंत खर्च येतो. तसेच इम्प्लांट म्हणजेच स्क्रू टाकून दात बसवायचा झाला तर त्याला 25 ते 30 हजारापर्यंत खर्च येतो. तर ओव्हरऑल मला या पॉईंटमधून सांगायचं काय आहे, जर तुम्ही कमी कीड असतानाच जर दवाखान्यामध्ये गेला असतात तर 400 ते 500 रुपयामध्ये सिमेंट भरून काम होणार होतं, कारण त्यावेळेस डॉक्टर सगळी कीड काढून त्या ठिकाणी सिमेंट भरतात. मग सिमेंट भरल्यानंतर रोड कॅनल करायची गरज पडत नाही, दात काढायची गरज पडत नाही, ना तुम्हाला नवीन बसवायची गरज पडत नाही. तर दाताच्या ट्रीटमेंट महाग का आहेत? तुम्ही निष्काळजी करता म्हणून. जर तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला कमी खराब असताना जर दवाखान्यामध्ये गेलात तर खूप कमी किमतीमध्ये आपली ट्रीटमेंट होऊ शकते. परंतु बरेच जण का जात नाहीत? कारण त्यांना कळतच नाही की त्यांच्या दातामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि हीच गोष्ट मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे. अगदी सुरुवातीच्या स्टेजला दात खराब झालाय कसा ओळखायचा, किंवा जर तुम्हाला कळत नाही तर दाताच्या दवाखान्यामध्ये किती दिवसाला जाऊन ट्रीटमेंट करायला पाहिजे हे सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला नाही जरी कळलं, डेंटिस्ट योग्य अशी तपासणी करून सांगू शकतात की कोणत्या दातामध्ये काय प्रॉब्लेम आहे, जेणेकरून तुमचे दात आयुष्यभर टिकतील. तर ओव्हरऑल मित्रांनो, या चॅनलचा उद्देश आहे तुमच्यापर्यंत सायंटिफिक आणि सोप्या, साध्या, सरळ भाषेमध्ये माहिती पोहोचणे, आणि तुम्हाला जी ट्रीटमेंट करायची आहे ती ट्रीटमेंट सुद्धा आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे, किंवा दाताच्या व तोंडाच्या समस्येवरील कोणतीही ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणून जर तुम्हाला आपल्या शरीराच्या गेटवेचं चांगल्या पद्धतीनं काळजी घ्यायची असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सगळे व्हिडिओ बघा, आणि जे काही डाऊट असेल कॉमेंटमध्ये सांगा. मी लवकरात लवकर त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.